नमस्कार, सुप्रभात. मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने. चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजीवर दिल्ली हायकमांड समोरही तोडगा नाही. के.सी. वेणुगोपाल यांच्यासोबत वडेट्टीवार आणि धानोरकरांची चर्चा. आज पुन्हा बैठक होणार. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा संपला. युती फक्त स्थानिक निवडणुकीसाठी होती. विलीनीकरणाबद्दल दादा आमच्याशी बोललेच नव्हते. प्रफुल्ल पटेल यांची स्पष्टोक्ती. विलीनीकरणाच्या प्रश्नावर शरद पवारांनी बोलणं टाळलं. प्रफुल्ल पटेलांच्या विलीनीकरणावरील वक्तव्यावर पवारांनी हात जोडले. खासदार प्रफुल्ल पटेलांनी पंतप्रधान मोदी आणि शहांशी घेतली भेट. राज्यातील घडामोडींची दिली माहिती. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी आणि कुटुंबाबद्दल चर्चा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची बीड आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी. अधिकृत शासन निर्णय जारी. सुनेत्रा पवार लवकरच दिल्ली दौरा करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार. दिल्लीतील भाजपकडून शोकसभेचं आयोजन केलं जाणार आहे. पियुष गोयल यांना अमित शहा यांची तंबी. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्राध्यक्ष झालेत. या विधानामुळे दिल्ली तंबी अशी विधानं करून तुम्ही नुकसान केल्याची प्रतिक्रिया. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा शरद पवारांसोबत जाण्यास विरोध. योगेश कदम यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी गुजरातच्या उद्योगपतींकडून मध्यस्थी. एनडीएला पाठिंबा देण्याची अट. यावर फक्त एकमत होणं बाकी. वडेट्टीवारांचा दावा. वडेट्टीवारांनी भविष्यवाणी विषयावर कोर्स केल्या वाटतं. आजकाल वडेट्टीवार प्रत्येक विषयावर भविष्यवाणी करतात. परिणय फुकेंची टीका. सुनेत्रा पवारांच्या जागी पार्थ पवारांचं नाव राज्यसभेसाठी चर्चेत. राज्यसभेवर जाण्याची पार्थ पवारांची इच्छा. परंतु पार्थ पवारांना राज्यसभेची 6 वर्षाची टर्म हवी असल्यानं सध्या जय पवार राज्यसभेवर जातील. सूत्रांची माहिती. राष्ट्राध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्याची आमदारांची मागणी. मंत्री बाबासाहेब पाटलांचे तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना तसं पत्र. राष्ट्रवादीच्या 30पेक्षा अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांची पत्राद्वारे ही मागणी. ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह उल्हासनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर विराजमान. तर भाजपकडे उपमहापौरपद. भाजपच्या आव्हानानंतरही शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता कायम. मीरा भाईंदरच्या महापौरपदी डिंपल मेहता यांची निवड. तर उपमहापौरपदी ध्रुवकिशोर पाटील यांची नियुक्ती. अमराठी महापौरावरून मराठी एकीकरण समितीसह मनसेही आक्रमक. दादांचा संशयास्पद विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का? लोकांना प्रश्न पडतायत. भाजप विरोधात जाणारा तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो. संजय राऊतांचा निशाणा. उद्या भूकंप झाला तरी ऑपरेशन लोटसचा भाग म्हणतील. दादांचा अपघात आहे, घातपात नाही, हे स्वतः पवारांनी सांगितलंय. नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर. अनिल देशमुखांकडून राऊतांनी केलेल्या विमानाच्या अपघाताच्या चौकशीच्या मागणीचं समर्थन. गडकरींनाही खासगी विमानानं प्रवास टाळण्याचा सल्ला. चर्चेत राहण्यासाठी राऊतांचे हे आरोप. अजित पवारांच्या अपघाताबाबत सीआयडी चौकशी सुरू आहे. पवारांनी भूमिका स्पष्ट करूनही राऊत संशय व्यक्त करतात. प्रताप सरनाईक यांची टीका. अजितदादांसारखी व्यक्ती सुरक्षित नव्हती तर तुमच्या आमच्यासारख्यांचं काय? यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य. तर अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी झाली पाहिजे. यशोमती ठाकूर यांची मागणी. मुंबई एअरपोर्टच्या धावपट्टीवर इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानाचे पंख एकमेकांना धडकले. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. लँडिंगच्या वेळी ही घटना घडली. मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड. छत्रपती संभाजीनगरमधून उड्डाणापूर्वी बिघाड झाल्याचं समोर. पंकजा मुंडेंच्या नियोजित प्रचार सभांच्या वेळा यामुळे काल पुढे ढकलल्या गेल्या. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला तरी मी लोकांसाठी आले. जीव मुठीत धरून आईला विरोध करून आले. त्यामुळे तुम्ही लातूरमधील उमेदवारांना विजयी करा. पंकजा मुंडे यांचं आवाहन. ठाण्यात महापौर उपमहापौरांची निवड. शिंदेंच्या उपस्थितीत ठाण्याचा महापौर आणि उपमहापौर विराजमान. महापौरपदी शर्मिला पिंपळूलकर. उपमहापौरपदी कृष्णा पाटील. कल्याण डोंबिवलीत महापौरपदी शिवसेनेच्या हर्षाली थवेल तर उपमहापौरपदी भाजपच्या राहुल दामले यांची निवड. भाजप, मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित. मात्र ठाकरेंचे 3 नगरसेवक उपस्थित नसल्याने चर्चा. वसई विरार महापालिकेच्या महापौरपदी अजय पाटील यांची निवड. अजय पाटील यांना 71 तर भाजपच्या दर्शन त्रिपाठी यांना 44 मतं.
उल्हासनगर महापालिकेत महायुतीचा भगवा झेंडा फडकला. शिंदे गटाच्या टीम ओमी कलानीच्या महापौर अश्विनी निकम तर भाजपकडून उपमहापौर अमर यांची निवड. महायुतीचा 1.25 वर्षाचा फॉर्म्युला ठरलाय. पुण्याच्या महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा, तर उपमहापौर पदासाठी आरपीआयच्या परशुराम वाडेकरांच्या नावाची घोषणा. 9 तारखेला महापौरांची निवड होणार. पुण्याच्या उपमहापौर पदावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा चंद्रकांत पाटलांना फोन. पुण्याचं उपमहापौर पद आरपीआयला देण्याच्या सूचना. नगरसेवक परशुराम वाडेकरांना उपमहापौर करण्याच्या सूचना. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी महायुतीच्या नेत्यांचे आभार मानले. पुण्यामध्ये उपमहापौर पद देऊन मैत्रीचा सन्मान करण्यात आला. रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. पुण्यात 9 फेब्रुवारीला महापौर उपमहापौर पदाची निवडणूक. महापौर निवडीसाठी लक्ष्मी आणि सोनाली अंदेकरला तुरुंगातून सभेला उपस्थित राहण्यासाठी बोलावण्यात येणार. सभेसाठी राष्ट्रवादीकडून पत्र पाठवलं जाईल. साताऱ्याच्या पाटणमध्ये मुंद्रुळकोळी जिल्हा परिषद गटात शिंदेच्या शिवसेनेकडून 22 वर्षीय तरुणीला उमेदवारी. मृणाल पाटील हिला उमेदवारी. विकास कामांच्या जोरावर जिंकून येणार, मृणाल पाटीलकडून विश्वास व्यक्त. मालेगावमध्ये भाजपसोबत गट नोंदणी करणं काँग्रेसला महागात पडलं. मालेगाव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एजाज बेग यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई. पक्ष शिस्तीचा भंग केल्याने एजाज बेग यांचं तात्काळ निलंबन. जळगावच्या महापौर पदासाठी भाजपच्या दीपमाला काळेंचं नाव निश्चित. शिवसेनेचे मनोज चौधरी जळगावचे उपमहापौर होणार. महापौर उपमहापौर निवडीची अधिकृत घोषणा 6 फेब्रुवारीला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आज धाराशिवच्या दौऱ्यावर. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. जिल्हा परिषद उमेदवारांच्या प्रचारासाठी शिंदे सभा घेणार. मुंबई पालिकेत राष्ट्रवादीकडून गटनेता म्हणून सईदा खान यांची नियुक्ती. आज कोकण आयुक्त कार्यालयात गट नोंदणी करणार. सईदा खान नवाब मलिक यांच्या बहिणी. पुण्यातील ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरे आज पत्रकार परिषद घेणार. प्रभाग 38 मध्ये निवडणूक प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप. पत्रकार परिषदेतून मांडणार पुरावे. महायुतीसमोर कोणाची डाळ शिजणार नाही. नितेश राणे एकत्र आहेत. सिंधुदुर्गमधील सभेत एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. केंद्राच्या बजेटमध्ये मोदींनी कोकणाचा विचार केला. आम्ही पण कोकणावर बारीक लक्ष ठेवून. शिंदेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात आम्ही हळूच शिंदे साहेबांकडे निवेदन द्यायचो. तेव्हाही आम्ही शिंदे साहेब म्हणायचो, आमचं ते काम करायचे. नितेश राणे यांची प्रतिक्रिया. जसे आमच्यासाठी आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत, तसंच एकनाथ शिंदे साहेब आहेत. जाहीर सभेत नितेश राणे यांचं वक्तव्य. सिंधुदुर्गातील प्रचार सभेतून शिवसेना नेत्यांकडून नितेश राणे यांचं कौतुक. समन्वयात गालबोट लागलं नाही याचं श्रेय नितेश राणेंना जातं. पालकमंत्री जिल्ह्याला काहीही कमी पडू देत नाही. निलेश राणेंची प्रतिक्रिया. सावंतवाडीतील बंडखोरी पालकमंत्री नितेश राणेंनी कमी केली. केसरकरांचंही वक्तव्य. मंगेश काळोखे हत्या प्रकरणी सुनील तटकरेंची महेंद्र थोरवेंना कायदेशीर नोटीस. बदनामी केल्याचा तटकरे यांचा थोरवेंवर आरोप. समाधानकारक उत्तर न दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा. धैर्यशील मोहिते पाटलांचा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंवर निशाणा. 2009 आधी बाहेरचा पालकमंत्री नव्हता, त्यामुळे निधी मिळायचा. निधी कसा आणायचा यासाठी आम्ही खंबीर. धैर्यशील मोहिते पाटलांचं वक्तव्य. राज्य सरकारला केंद्राकडून 1 लाख कोटी रुपये मिळणार. लातूरकरांनी आपल्या जमिनी किमान 10 वर्ष विकू नये. बावनकुळेंचा सल्ला. हायस्पीड कॉरिडॉर झाल्यावर जमिनींच्या किमती 100 पटींनी वाढणार. बावनकुळेंची माहिती. लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये दिल्याशिवाय राहणार नाही. मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. अजितदादांनंतर ते खातं आता मुख्यमंत्र्यांकडे गेले. अधिवेशन झाल्यानंतर ते खातं पुन्हा आमच्याकडे येणार. मुश्रीफांची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव देण्याचं अमोल मिटकरी यांची मागणी. मुख्यमंत्री फडणवीस याबाबत निर्णय घेतील. मुख्यमंत्र्यांचा निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल. पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार. लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाबाहेरील पाटी बदलली. उपमुख्यमंत्री कार्यालयाबाहेर सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची पाटी लावण्यात आली. कर्जत शहरात नागरिकांनी अत्यंत दुःखी भावनेने आणि जड अंतकरणाने लावलेले अजितदादांच्या श्रद्धांजलीचे फ्लेक्स नगरपंचायतीने अत्यंत वाईट पद्धतीने काढले. रोहित पवार यांचा आरोप. चौकशी करून कारवाई करण्याची मागणी.
बारामती दूध संघाचं नाव सहकार महर्षी अजितदादा पवार असणार. बारामती दूध संघाचा मोठा निर्णय, संचालक संजय देवकाते यांची माहिती. अजितदादांच्या अस्थीचं तेरमधील तेरणा नदीमध्ये विसर्जन. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते अस्थींचं विसर्जन. जळगावच्या अमळनेरमधील पाडळसरे निम्न तापी प्रकल्पात अजितदादांच्या अस्थींचं विसर्जन. आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते अस्थी विसर्जन. अस्थी कलशाचं नागरिकांकडून दर्शन. उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थीचं गोंदियातील कोर्णीघाट येथे विसर्जन. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र जैन, आमदार राजकुमार बडोले यांनी अस्थीचं विसर्जन केलं. सोलापुरात अजित पवारांच्या मृत्यूनंतर जाहीर केलेल्या शासकीय दुखवट्याचे आदेश पायदळीत उडवल्याचा प्रकार. सब जेलर संदीप नालपेनी कार्यालयात वाढदिवस साजरा केल्याचे फोटो व्हायरल. तहसीलदारांकडून नालपेंना नोटीस जारी. धाराशिवमधल्या भूम तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेना थेट समोरासमोर. उमेदवारासाठी मंत्री बावनकुळेंची सभा. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांची प्रतिष्ठा पणाला. पुण्यातील भोरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने टपाली मतदान प्रक्रियेला सुरुवात. टपाली मतदान सुविधा केंद्रात आतापर्यंत 278 मतदारांचं मतदान. 6 फेब्रुवारीपर्यंत टपाली मतदान सुविधा सुरू असणार. परभणीच्या सोनपेठमध्ये राष्ट्रवादीच्या आमदाराच्या शेळगाव गटात अपक्षाचा बोलबाला. आमदार राजेश विटेकरांच्या भावापुढे उभं केलं अपक्ष उमेदवाराने आव्हान. रायगड जिल्ह्यातील महाडच्या करंजाडी मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग. काँग्रेस उमेदवाराचा ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा. मतविभागणी टाळण्यासाठी निर्णय घेतल्याचं सुरेश तांबेंचं स्पष्टीकरण. वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल पवारांना कोर्टाचा दिलासा. ईडीने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. अनिल पवारांच्या प्रकरणावरून कोर्टानं ईडीला सुनावलं. नाशिकच्या इगतपुरी नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा संपन्न. सभेत 5 समितींचं वाटप करत नगरसेवकांची सभापती म्हणून निवड. स्वीकृत नगरसेवकांची निवड मात्र लांबणीवर पडली. वाशिमच्या मंगळूरपीरमध्ये बिरबलनाथ महाराज यात्रेनिमित्त शंकरपट स्पर्धेचं आयोजन. आमदार श्याम खोडे यांच्याकडून शंकरपट स्पर्धेचं आयोजन. राज्यभरातील बैलगाडा स्पर्धक सहभागी. अजिंक्य नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट. मुख्यमंत्र्यांना वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या T20 विश्वचषक सामन्यांचं निमंत्रण दिलं. रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाने फटकारलं. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्य नोंदणीवरून आक्षेप. याचिका अखेर मागे. चीनच्या मुद्द्यावरून लोकसभेत गोंधळ. विरोधकांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या दिशेनं कागद भिरकावला. काँग्रेसच्या 7 खासदारांसह माकपच्या 1 खासदाराचं निलंबन. राहुल गांधींचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र. पुराव्यांचं प्रमाण देऊनही मला बोलण्यापासून रोखलं. हा लोकशाहीवरील कलंक, त्याचा तीव्र निषेध करतो. राहुल गांधींची प्रतिक्रिया. केंद्र सरकार राहुल गांधींना का घाबरत आहे? माजी लष्कर प्रमुख नरवणेंच्या पुस्तकात काय लिहिलंय ते समोर आलं पाहिजे. आदित्य ठाकरेंची मागणी. सांगोल्यात जिल्हा परिषद निवडणुकीत बाबासाहेब देशमुख विरुद्ध शहाजी बापू पाटील यांच्या जुगलबंदी. माझ्या कार्यकर्त्याला मला तुरुंगात पाठवून दाखवा. शहाजी बापू पाटलांच्या टीकेला उत्तर देताना बाबासाहेब देशमुख यांनी थेट दिलं आव्हान. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना गिरीश महाजन आणि साधू महंतांच्या हस्ते सुरुवात. महाजनांकडून साधू महंतांची नाराजी दूर. प्रत्येक आखाड्याला मागणीनुसार निधी देण्याचं महाजनांचं आश्वासन. नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचं आयोजन. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचं शोकसभेतील भाषण चर्चेत, तर दादांच्या आठवणीत कर्णिक देखील भावूक. डहाणू विरार रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम प्रगतीपथावर. पुढील वर्षात या मार्गिकेचं काम पूर्ण होणार असल्याची माहिती. मार्गिकेचं काम पूर्ण झालं तर विरार ते डहाणू येथील पश्चिम रेल्वेचा प्रवास जलद गतीने होईल. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक सुरू. तुरीला 6,700 रुपयांपर्यंतचा भाव. काही प्रमाणात तुरीचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. नंदुरबार तालुक्यात ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसाचा फटका. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार. नुकसान भरपाईसाठी 4 दिवसात कागदपत्र जमा करण्याचे तहसीलदारांचं आवाहन. धुळे जिल्ह्यात हवामानाच्या बदलामुळे मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव. शेतकरी संकटात. मका पिकावर फवारणी करण्याचे कृषी तज्ज्ञांचं आवाहन. धुळे तालुक्यात रब्बी हंगामातील कांदा लागवडीला सुरुवात. कापूस, मका या पिकांसह कांदा लागवडीवर शेतकऱ्यांचा मोठा भर.
नंदुरबार जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी एक जण निलंबित, दोघांची पदोन्नती थांबली तर 8 व्यक्तींची चौकशी सुरू. दिव्यांगांवर अन्याय होत असल्याने जिल्हा परिषदेचे विशेष चौकशी पथक कार्यरत. वर्ध्यामध्ये रब्बी हंगामातील हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव. रोगांच्या प्रादुर्भावामुळे हरभरा उत्पादक शेतकरी हवालदिल. फवारणी खर्चात वाढ होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आर्थिक संकटात. मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेतून बागायतदार शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळणार. नंदुरबारच्या 21 उपकेंद्रांच्या माध्यमातून 20,000 शेतकऱ्यांना सौर वीज पुरवठा. 900 कोटींचा खर्च करून मुख्यमंत्री सौर योजना 2025 पासून दुसरा टप्पा सुरू. जालन्यात अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 2 तलाठ्यांसह 2 एजंट जेरबंद. जालना आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. आतापर्यंत अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळ्याप्रकरणी 31 आरोपींना अटक. अहिल्यानगरच्या निवासा तालुक्यातील सौंदळा ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय. दररोज सकाळी ठीक 10 वाजता ग्रामपंचायत हद्दीत राष्ट्रगीत वाजवण्यात येणार. ग्रामस्थांकडून या उपक्रमाचं कौतुक. जळगावमधील महात्मा फुले केळी संशोधन केंद्रात केळी दिवस आणि शिवार फेरीचं आयोजन. केळीच्या 80 प्रजातीची शेतकऱ्यांना माहिती करून त्यांना दिली. साताऱ्यात जिल्हा परिषद निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेत वॉर. सातारा आणि सोलापूरच्या पालकमंत्र्यात निधीवरून जुंपली. पालकमंत्री कोणीही असू दे फरक पडत नाही. जयकुमार गोरे यांचा शंभूराज देसाईंना थेट इशारा. अक्कलकुवातील बैल बाजारात पहिल्याच दिवशी 1 कोटीची विक्रमी उलाढाल. 10,000 पेक्षा अधिक बैल विक्रीसाठी दाखल. पहिल्या दिवशी 3,000 बैलांची विक्री तर खिल्लारी, नागोरी, स्थानिक प्रजातीच्या बैलांना मोठ्या प्रमाणात मागणी.